नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वर्वेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी दुप्पट फुलणारे पांढरे शुभ्र 2 किलो प्रमाणामध्ये बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे ते आज सांगणार आहे। चला तर मग आपण वेफर्स करण्यासाठी सुरुवात करूयात। या इथे मी 2 किलो बटाटे घेतलेले आहे। बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। वेफर्ससाठी बटाटा घेताना नेहमी असा लांब आणि मोठा बटाटा घ्यायचा आहे। वेफर्स छान मोठे तयार होतात। बटाटा घेताना नेहमी पातळ सालीचा बटाटा घ्यायचा आहे। या सर्व बटाट्यांवरचे मी साल काढून घेते। तुम्ही जर बाजारामध्ये जेव्हा बटाटे घ्यायला जातात तेव्हा नखानी बटाटा थोडा कोरून बघा। तो जर आतून पिवळा असेल तोच वेफर्ससाठी बटाटा घ्यायचा आहे। जर तो आतून पांढरा निघाला तर तो घेऊ नका, कारण पांढरा बटाटा चवीला गोड असतो, त्यामुळे पिवळाच बटाटा वेफर्ससाठी घ्यायचा आहे। बटाट्यांवरचं साल काढल्यावर बटाटा लगेचच पूर्णपणे पाण्यामध्ये ठेवायचा आहे। बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतात आणि बटाटा लवकर काळा पडतो। एका बटाट्यावरचे मी साल काढून घेतलेले आहे। अशाच प्रकारे मी राहिलेल्या सर्व बटाट्यांवरचे साल काढून घेते आणि सर्व बटाटे मी पाण्यात टाकून घेते। सर्व बटाट्यांवरचे साल मी काढून घेतलेले आहे। या बटाट्यांचे मी वेफर्स तयार करून घेते। त्यासाठी एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेले आहे। त्यावर मी किसणी ठेवून घेते आणि बटाटा उभा पकडून या बटाट्याचे वेफर्स या पाण्यामध्ये पाडून घेते। बटाट्याचे वेफर्स पाडताना नेहमी पाण्यात पाडा, म्हणजे ते काळे पडणार नाही। आणि बटाटा नेहमी किसताना मी दाखवते आहे त्याप्रमाणेच तो किसायचा आहे, म्हणजे एकदा पुढे नेला तर तो परत रिव्हर्स आणायचा नाही, उचलून मग मागे न्यायचा, मग परत किसायचा। मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर अगदी मस्त असे वेफर्स तयार होतात। तुम्ही बघू शकता मी किसणीने बटाट्याचे छान असे वेफर्स तयार करून घेतलेले आहे। लांब आणि मोठ्या आकाराचे आपले वेफर्स तयार झालेले आहेत। अशा छान छान आणि नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वर्वेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। एका बटाट्याचे वेफर्स किसून झालेले आहे। हे वेफर्स मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी टाकून घेते आणि अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व बटाटे किसून मी वेफर्स तयार करून घेते। सर्व बटाट्यांचे वेफर्स मी तयार करून घेतलेले आहे। हे वेफर्स मी 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेते, म्हणजेच याचे स्टार सर्व निघतील आणि आपले पांढरे शुभ्र असे वेफर्स तयार होतील। वेफर्स मी 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यामधलं पूर्ण स्टार्च निघालेले आहेत। पाणी अगदी स्वच्छ झालेलं आहे। यानंतर हे वेफर्स मी उकळवून घेणार आहे। त्यासाठी पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं। पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तुरटी टाकून घेते, 2 चमचे मीठ टाकून घेते आणि तुरटी आणि मीठ मी या पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते। तुरटी आणि मीठ पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे। या पाण्यामध्ये मी वेफर्स टाकून घेते। वेफर्स टाकताना पाणी कडकडीत गरम असायला हवं। जर तुम्ही थंड पाण्यामध्ये जर हे वेफर्स टाकले तर ते मऊ पडतात। आणि गॅससुद्धा मोठा ठेवायचा आहे, कारण हे वेफर्स थंडे असतात आणि जेव्हा आपण पाण्यामध्ये हे वेफर्स टाकतो तर ते पाणी थंड होतं। पातेल्यामध्ये पाणी घेताना नेहमी जास्तच पाणी घ्यायचं आहे। आपले हे सर्व वेफर्स त्या पाण्यामध्ये बुडले पाहिजे। सर्व चिप्स मी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि चमच्याने हे चिप्स मी हलक्या हाताने पाण्यामध्ये हलवून घेणार आहे आणि पाणी हे पुन्हा आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपले वेफर्स छान असे उकळले जातील। पाणी पुन्हा गरम झालेलं आहे। चमच्याने हलक्या हाताने मी हे वेफर्स 1-1 मिनिटांनी हलवून घेते, म्हणजे सर्व बाजूने आपले वेफर्स छान असे उकळले जातील। 5 मिनिट झाले आहेत। वेफर्स शिजले का ते बघूयात। मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवते। हे वेफर्स आपल्याला 90% शिजवून घ्यायचे आहे। थोडे वेफर्स ट्रान्सपरंट झालेले आहे,
पण आपल्याला पाहिजे तेवढे हे शिजलेले नाही। मी पुन्हा हे 2 मिनिटं या पाण्यामध्ये शिजवून घेते। 2 मिनिट झाले आहेत। वेपर्स शिजले का ते बघूयात। वेपर्स शिजले का ते कसं ओळखायचं, तुम्ही बघू शकता सर्व वेपर्स छान असे ट्रान्सपरंट दिसत आहेत, म्हणजेच आपले वेपर्स शिजून तयार झालेले आहेत। अशा प्रकारे ट्रान्सपरंट दिसायला असतात। यामधलं मी सर्व पाणी काढून घेते आणि लगेचच आपल्याला एका सुती कपड्यावर हे एक एक करून चिप्स टाकून घ्यायचे आहे। जर तुम्ही असेच ठेवले तर ते जास्त शिजले जातात, त्यासाठी लगेचच हे वेपर्स सुती कपड्यावर टाकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सुती कपड्यावर एक एक करून मी हे वेपर्स टाकून घेते आणि पांढरे शुभ्र वेपर्स तयार होण्यासाठी हे वेपर्स 1 दिवस फॅन खाली वाळवून घ्या, त्यामुळे अगदी पांढरे शुभ्र असे वेपर्स तयार होतात आणि मग नंतर कडकडीत उन्हामध्ये तुम्ही 2 दिवस हे वाळवून घ्यायचे आहे। मी तुम्हाला दाखवणारच आहे माझे वेपर्स किती छान असे पांढरे शुभ्र तयार होतात। एक एक करून मी सर्व वेपर्स अशा प्रकारे टाकून घेते। एक एक करून मी सर्व वेपर्स टाकून घेतलेले आहे। हे मी 1 दिवस फॅन खाली वाळवून घेणार आहे आणि 2 दिवस हे कडकडीत उन्हामध्ये मी वाळवून घेणार आहे। 3 दिवस मी हे वेपर्स कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र वेपर्स तयार झालेले आहेत, अजिबात काळे पडलेले नाही, एकसारखे हे वेपर्स तयार झालेले आहेत, अजिबात एकही वेपर्स तुटलेला नाही। हे वेपर्स मी तुम्हाला तळून दाखवते। गॅसवर मी तेल तापवून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी चिप्स टाकून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र असे आपले वेपर्स तळून तयार झालेले आहेत, अजिबात हे लाल तळले गेलेले नाहीत। अशाच प्रकारे मी राहिलेले दुसरे देखील चिप्स तुम्हाला तळून दाखवते। मी ज्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे वेपर्स देखील असे पांढरे शुभ्र आणि छान खुसखुशीत तयार होतील। तुम्ही पण हे वेपर्स घरी तयार करून बघा, मला कमेंट करून नक्की कळवा तुमचे वेपर्स कसे झाले असं, आणि रेसिपीला नक्की लाईक करा, माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय, जय श्री माताजी।